रामनवमीचा उपवास करायचा, पण मनात प्रश्न आहे नेमका कधी करायचा आणि कसा करायचा. तर अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. बघा, बरेच जण रामनवमीला काही चूक करतात, ती चूकही टाळायची आपल्याला आणि प्रभू रामचंद्रांची पूर्ण कृपा प्राप्त करायची आहे. बघा, 26 मार्चला रामनवमी आहे असं कॅलेंडरवर दाखवलेलं आहे. आता बरेच जण कॅलेंडर बघतात आणि 26 मार्चला उपवास ठेवणार आहेत आणि रामनवमीचा उपवास झाला असं त्यांच्या मनाला संतुष्टी मिळेल. बरोबर आहे, कारण कॅलेंडरचं आपण पालन करतो ना. पण एक लक्षात घ्या, जी तिथी असते ती सूर्योदयानुसार आपण बघत असतो. तर या ठिकाणी 26 मार्चला 11:50 अष्टमीच आहे, म्हणजे 26 मार्चला अष्टमी तिथी आहे. मग 27 मार्चला नवमी तिथी आहे आणि श्री रामनवमी आहे. भगवान श्री रामचंद्र चैत्र शुद्ध नवमीला प्रकट झाले होते. मग या दृष्टीने आपण विचार केला तर 27 तारखेला रामनवमीचा उपवास करायला पाहिजे. आता या ठिकाणी बरेच मतांतर असतात, पण थोडक्यात विचारात घ्या की 26 तारखेला जे स्मार्त लोक आहेत, जे स्मार्त मार्गाचे पथिक आहेत, ते 26 तारखेला रामनवमीचा उपवास करतील आणि जे वैष्णव मत प्रवाह मानणारे आहेत ते 27 तारखेला रामनवमीचा उपवास करतील. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कधी करायचा आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की प्रभू रामचंद्रांच्या नामामध्ये तुम्ही लागलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल. पण शक्यतोवर प्रयत्न करा की तुम्ही एक दिवस तरी रामनवमीचा उपवास नक्की करा. आता या ठिकाणी एक चूक बरेच जण करतात. प्रभू रामचंद्र हे दुपारी 12 वाजता प्रकट झाले, मग ते काय करतात, सकाळी सूर्योदयापासून दुपारी 12 वाजेपर्यंत उपवास करतात. मग त्याच्या पुढे चांगलं चापून काय म्हणतात ना, डाळ राईस सब्जी चपाती 56 भोग खातात. तर अशा प्रकारची चूक करायची नाही. अगस्त संहितेत अगस्त मुनी म्हणत आहेत की जो व्यक्ती रामनवमीचा उपवास एकादशी सारखा करणार नाही, म्हणजे सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवसच्या सूर्योदयापर्यंत फराळच घेईल आहे ना, तर असा उपवास जो करणार नाही, म्हणजे तो अन्नपान करेल किंवा एक रामनवमीचा उपवासच करणार नाही, तर त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात 100% जावं लागेल. आणि जर तुम्ही रामनवमीचा उपवास पूर्ण श्रद्धेने केला तर तुम्हाला हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञाचं पुण्यफळ एका रामनवमीच्या उपवासाने मिळणार आहे. वरून सुख शांती समृद्धी आणि विशेष भगवंताच्या चरणी भक्ती प्राप्त होते. अशा प्रकारची रामनवमी आहे. प्रत्येक सनातनी व्यक्तीने रामनवमीचा उपवास करायला हवा. या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यापासून सुंदर असं रामनामाचा जप करा, हरिनामाचा जप करा, रामाष्टकम किंवा श्री राम रक्षा स्तोत्रमचा पाठ करा आणि ज्या ठिकाणी रामजीचा उत्सव होत असेल त्या दिवशी जाऊन तो उत्सव साजरा करा. मंदिरात दर्शन घ्या आणि इतरांनाही रामनवमीचा उपवास करण्यासाठी प्रेरित करा आणि रामायण वाचायला विसरू नका.